कर्णपुत्राकडे येऊया आपण. मी कर्णपुत्र भाग 1 वाचलेला आहे. दुसरा भाग मी अजून वाचलेला नाहीये. पण ज्यांनी वाचलेला नाहीये त्यांच्यासाठी शॉर्ट मध्ये कर्णपुत्र काय आहे, त्याच्यात काय वाचायला मिळेल याच्याबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या ना. पहिली गोष्ट फिक्शन आहे. कर्णपुत्र ही काल्पनिक कादंबरी मी माझ्या प्रस्तावनेत लिहिलंय. पुढच्या भागाच्या बॅक साईडला पण लिहिलंय, म्हणजे मला पृष्ठावर पण लिहिलंय. आणि कर्ण आणि कर्णपुत्र काय झालं की माझ्या घरी लहानपणापासून ज्ञानेश्वरी वाचली जायची. आई ज्ञानेश्वरी वाचायची, आजूबाजूच्या भगिनी यायच्या आणि ते एकत्र ज्ञानेश्वरी वाचायचे. बाबा मला काय माळंदे घेऊन जायचे. आणि ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली आहे ती गीतेवर टिप्पणी आहे. हो. मग गीतेमध्ये काय सांगितलं जातं की कर्म कर, फळ वगैरे मागू नको. काय आपल्याला अनेक आशा येतात. हो. खरंच कृष्णाने काय सांगितलंय हा एक वेगळा मुद्दा आहे. बरं. भाग्य असतं का? कर्म भाग्य थिअरी, कॉज अँड इफेक्ट थिअरी, तर भाग्य असतं का? कृष्णाने ऍक्च्युली काय सांगितलंय? नशीब, नियती, भाग्य हे असतं का आपण घडवतो? विषय असा आहे की श्रीकृष्णाने हेच सांगितलं की कर्म कर, आपोआप भाग्य घडेल. खरंय. आता जसं कॉज आहे, जसं कर्म आहे तसं फळ आहे. द मोर यू स्वेट इन That's it. पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. तीच थिअरी आली ही. तो भाग या पूर्ण 2 कादंबरीमध्ये पॅरल चालतो. बरं. प्लस एक द्वैततेचा नियम आहे. प्रिन्सिपल ऑफ पोलॅरिटी म्हणतो की तुम्ही इथं खड्डा कराल तर डोंगर होणार आहे. एक्झॅक्टली. रात्र जास्त झाली तर दिवस तितका स्ट्रॉंग येणार आहे. बरोबर. रात्र जेवढी गडद तितका लवकर सूर्य उघडणार आहे. परफेक्ट. प्रॉब्लेम जेवढा मोठा तिथं मोठी अपॉर्च्युनिटी येणार आहे. येस. ही फॅक्ट आहे लाईफची. आणि या पुस्तकामध्ये ह्या दोन्हीचं अप्रतिम विश्लेषण आहे. ओके. तितकं बारीक पॅरल चालतं. आणि मग त्याबरोबर तो जो कर्णपुत्र आहे त्याला कर्णाकडून अनेक शक्ती मिळाल्या, त्याला माहित नाही. आणि त्याला ते अर्जित मिळवायच्या. तो जो प्रवास आहे, एक प्रवास आहे बाहेरचा आणि एक आहे त्याच्या आतला प्रवास. मग त्याच्यामध्ये अनेक कॅरेक्टर्स आहेत. ऋषी आहेत, तिथले गुरु आहेत, अस्त्र आहेत, शस्त्र आहेत, तिथलं राजकारण आहे, राजांचं राजकारण आहे. हा विषय आहे. पुस्तकाचा फीडबॅक असा आहे की तुम्ही एकदा वाचायला घेतलं ठेवू शकत नाही. माझ्या बाबतीत झालेलं आहे. तो कर्णपुत्र आपला वाटायला लागतो. आणि मुख्य गोष्ट मी काय सांगेन की कर्णपुत्र हे कुठलंही पुस्तक तुमचं कादंबरी अंडरस्टँडिंग शेप करतं. म्हणजे एखादं पात्र, एखादी व्यक्तिरेखा ती जेव्हा अशी वागते तेव्हा योग्य काय योग्य आहे, आता काय वागेल, हा असा का वागला, मी काय केलं पाहिजे, प्रत्येक वेळेस तुम्ही ते स्वतःशी जोडत जाता. स्वतःशी जोडता त्यावेळेला आपोआप आपलं अंडरस्टँडिंग शेप होतं. राईट. आणि तो संस्कार आहे की एखाद्या प्रसंगात मोठा प्रसंग आलाय, काही संकट आलंय, त्यावेळेस तो कसा वागतो, काय वागलं गेलं पाहिजे, बाकी लोक कशी वागतात, त्यांचे रिस्पॉन्स कसे असतात. आणि अशा माझ्या आजूबाजूला किंवा माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग घडले, मी काय केलं पाहिजे, कादंबरी ती सांगून जाते. कर्णपुत्र मनोरंजन करेलच, पण मनोरंजनाबरोबर एक विजडम देईल, एक तुमच्या बुद्धीला खाद्य देईल. अनेक रहस्य आहेत, सोल्युशन्स आहेत, सस्पेन्सेस आहेत, ऑफकोर्स शौर्य आहे. राईट. एक रोमॅन्टिक स्टोरी खूप पॅरल बारीक लहानशी चालते अशी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, याच्या ओपनिंगला गैसास आले होते, दीपक गैसा सर आले होते, त्यांनी छान सांगितलं की प्रत्येक प्रकरणात तुम्ही चिमूट तत्वज्ञान पेरलंय. फॅन्टास्टिक. तर तो त्याचा उद्देश आहे. तर हा असा तो पार्ट आहे किंवा असं हे पुस्तक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, प्रचंड आनंद देऊन जाईल. मग तुम्हाला तो 2 दिवस 3 दिवस कसे गेले कळणार नाही. खरंय खरंय खरंय. दॅट्स इट. भाग 2 आलाय. कादंबरी संपलीये का भाग 3 पण येतोय? भाग 2 मध्ये कम्प्लिशन आहे. बर. पण भाग 3 येतोय. बर. कारण असं ना की हा इतका मोठा प्लॉट आहे, इतके कॅरेक्टर्स आहेत किंवा इतके व्यक्तिरेखा आहेत, प्रत्येकाचा एक रोल आहे, प्रत्येकाचं काहीतरी सांगणं आहे, ते 2 भागात होणं शक्यच नव्हतं. खरं तर हा पहिला भाग आणि दुसरा भाग झालाय तो एकच भाग मी प्लॅन केला होता. पण ते 800 पानी पुस्तक खूप मोठं झालं असतं. आणि 400 पानं झाल्यानंतर आमची टीम म्हणली नाही बास, याच्या पुढे तुम्ही आता पुढचा करा. आमची सगळ्यांचं हेच म्हणणं पडलं. मग दुसरा भाग आपण लगेच केला. तिसरा भाग येतो. तिसरा भाग अजून इंटरेस्टिंग असेल. दुसऱ्या भागात काय आवडते लोकांना
तर कृष्ण आणि कर्णाचा संवाद आहे. हम्म. तर श्रीकृष्ण आणि कर्णाचा काय संवाद आहे कुरुक्षेत्रावरचा, ज्या वेळेला अर्जुनाचा बाण त्याच्या मानेमध्ये होता हम्म. आणि समोर मृत्यू आहे, हम्म. त्यावेळेला श्रीकृष्णाचं त्याचं बोलणं आहे, हम्म. विच इज म्हणजे ते लिहिताना माझं असं झालं की साधारणपणे मध्ये असा कुठे तो भाग येतो, हम्म. ते लिहिल्यानंतर असं वाटलं की आता पुढे काय लिहू मी, हा. पण तो भाग इतका उंचीवर गेला. हा. ऑथर म्हणून, लेखक म्हणून मला प्रेशर होतं की शेवट जर तुमचा त्या लेवल आला नाही तर मजा नाही. बरोबर आहे. तर तो पार्ट जो झाला ना तो इतका इंटरेस्टिंग झाला आणि त्या जीवनाचा सार आहे तो. हम्म. श्रीकृष्णाने तिथे कर्णाला जे सांगितलं आणि त्याचा इम्पॅक्ट पुढे काय झाला, त्या स्टोरीचा, त्या पूर्ण ह्याचा तो Fantastic. मुख्य भाग आहे. ऑफकोर्स याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. अजून काही अशी कॅरेक्टर्स आहेत की जी तुम्हाला भाग 2 मध्ये ऐकायला मिळतील, भाग 3 मध्ये ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील. आणि भाग 1 तुम्ही वाचलाच आहे. हो. तो असा झर 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 हो. संपतो. हो हो हो. That's it.